अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। उम्मीद आहे तुम्ही सगळी खैरियतशी असाल, बेस असाल। आजचा आमचा शूट आहे दापोली आणि दापोलीतला एक एरिया आहे ते खोंडा। दापोली बोलले होते मोठा आहे ते एक शूटला पॉसिबल नाही पुरा दापोली कव्हर करू का, पण आज आम्ही करणार आहोत खोंडा। म्हणजे ही दापोलीतलाच येते खोंडा, एक एरिया आहे त्याचं नाव आहे खोंडा। आणि हे आमच्या सोबत आज आहेत अशफाक भाई तलकरकर। हे आज आपल्या शूटला पूर्ण टाइम आपल्या सोबत राहणार आहेत आणि आपल्याला पूरा खोंडा दाखवणार आहेत आणि खोंड्याच्या बारात मालूमात पण देतील। ते तुम्ही जर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, सपोर्ट करा आणि इंशाल्लाह आता आपण जाऊन मिळू खोंड्यातला। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुह। खैरियत आहे ना? अल्हम्दुलिल्लाह। आता आपण शूट करत होतो नॅशनल स्कूलचा। ही दोन पोरं इथे मिळली, हे लोक पण ह्या स्कूलला शिकतात आणि आपले सबस्क्रायबर पण आहेत, चॅनल बघतात। चॅनल बघता जरा जोशाने बोला ना, माझा आवाज आहे बघता वाचा। आणि तुम्ही पण ह्या स्कूलला स्टुडंट्स हो? ओके। आणि खालती आपली हे यू दरवी इंग्लिश मीडियम। थैंक यू, जज़ाकल्लाह खैर। अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अशफाक भाई खैरियत? अल्हम्दुलिल्लाह, दुआ आहे। अशफाक भाई काय बोलाल आज खोंड्याच्या बारातला? खोंड्याच्या बारात तर तुम्हाला मी सांगता की आपला ह्यो जो खोंडा ह्यो दापोली शहरातच येते आणि मुंबई हायवेला एकदम बिलकुल लागूनच। पण अगोदर आपण यांच्या 10 वर्षा अगोदर जर पाठी गेल्या तर एकदम म्हणजे काहीच डेव्हलप नव्हता। म्हणजे लोक मार्केटात यायला पण थोडी भियाची, पण आजला इतका डेव्हलप झाला की बिल्डिंग्स जास्त झाल्यात। त्यानंतर इंडस्ट्रीज एरिया बोलल्यावर तरी चालेल, कारण का आपलीकडं बरीचशी मार्बलची, ग्रेनाईटची वगैरे बरीचशी दुकानं अशी झाली आहेत की तिने हा खोंडा इतका डेव्हलप वाटते की ह्यो आपल्याला वाटते की आपण ह्यो सिटीतच आहोत, सिटीच्या बाहेर नाही। बल्कि खोंडा एक मग बेसोना मोहल्ला बोलल्या जाते आणि आजपर्यंत पण त्याचा नाव आणि कर्तृत्व आहे। बेस अल्हम्दुलिल्लाह। जज़ाकल्लाह खैर। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुह। खैरियत गालिब भाई? अल्हम्दुलिल्लाह। वेलकम हॉटेलला इब्राहिम भाई, तुमचा स्वागत आहे, वेलकम। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। तुमच्या हॉटेलला काय काय मिळते खाना? माशाल्लाह सगळा काही मिळते अल्हम्दुलिल्लाह। खिमा आहे, मिसल आहे, जेवण आहे, म्हणजे जेवणापासून जेवणापासून चायनीज पासून सगळं आहे। माशाअल्लाह। दुपारी
सांची. आणि हे तुमचंही लोकेशन दापोली मंडणगड रोडवरती आहे ना खालती? हा मंडणगड रोड, बायपास बॉम्बे हायवे मंडण आपला बायपासच्या समोर आहे, अहमदनगर फाटा. आणि बाजूला TVSचा शोरूम आहे त्याच्या बाजूला. माशाअल्लाह माशाअल्लाह. इंशाल्लाह विजिट द्या सगळ्यांनी. जरूर जरूर. जितकं पण व्ह्युअर्स बघत असतील, अगर तुम्ही दापोलीशी जर मंडणगड या मुंबईला जात असाल आणि तुम्हाला जर जोरात भूक लागली असेल ते वेलकम हॉटेलला जरूर व्हिजिट करा. यांच्याकडे हर चीज मिळते, कोकणी डिशपासून बिर्याणीपासून हर चीज. आणि हे लोक ऑर्डर वगैरे पण सगळी घेतात. ते जे पण इंटरेस्टेड असतील त्यांनी यांचा नंबर इथे दिला गेलो आहे खाली वरून, त्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. सामने बघू शकता ही हॉटेल आहे, ही पुण्यातच आहे. आणि ही जी हॉटेल आहे ही दापोली मंडणगड रोडवरती आहे, म्हणजे मुंबई रस्तो जाते. आणि इकडची चाय बहुत मशहूर आहे, म्हणजे बहुत बेहतरीन चाय मिळते. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातुहू. रस भाई खैरियत? अल्हम्दुलिल्लाह. काय बोला कोंड्याच्या वऱ्यात? यो आपलं दापोली कोंडा मोडला आहे आणि यो मंडणगड रोडला आहे. आणि या पहिला जवळ आहे, एस टी स्टँड जवळ आहे, मच्छी मार्केट जवळ आहे. आणि आपलं चहाचं हॉटेल आहे. बाबा इकडची आयटम इथे विजिट जरूर द्या तुम्ही. तुमची चहा तशी पण मशहूरच आहे. आणि जितके पण इव्हेंट बघत असेल मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेन की यांची चहा जरूर घ्या, बाकी मग बेहतरीन चहा मिळते. जज़ाकल्लाह खैर. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. दादा भाई खैरियत? अल्हम्दुलिल्लाह, दुआ आहे तुमची. काय बोलाल कोंड्याच्या बऱ्यात? कोंडा ऐसा आहे की कोंडा एकदम सेंटर पडतं. आम्हाला सगळं मच्छी मार्केट वगैरे एकदम जवळ पडतं. माशाअल्लाह. आणि ऐकच तुम्ही व्हिडिओ बनवत राहा, बेस्ट वाटतात आम्हाला बघायला. आम्ही सबस्क्राईब वगैरे सगळं करत आहोत, लाईक वगैरे करत आहोत, कमेंट करत आहोत. माशाअल्लाह. तेव्हा ऐकच तुम्ही बनवत राहा. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि खैरियत ना? अल्हम्दुलिल्लाह. हे अभी हम लोग कोंडे का शूट करत होतो, पण आता हे आम्हाला आमचे छोटे सब्सक्राइबर मिलले. क्या बोलेंगे चैनल के बारे में? तो इनको लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो हमारे भाई को, और इनको सपोर्ट करो अच्छे से. और बाकी इनके वीडियो देखते रहो, कमेंट करो इनके चैनल को. तुम भी देखते हैं ना वीडियो? हाँ, मैं भी देखता हूँ. कोकणी बोलू पण आहेत. ओके, थँक्यू, टेक केअर.